तुम्हाला 1,500वर नाही, माझ्या सगळ्या लाडक्या बहिणीला हा तुमचा लाडका भाऊ लखपती बनवल्याशिवाय राहणार नाही, असे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी एका सभेत बोलताना सांगितले. तसेच ते म्हणाले, आम्ही पटापट बहिणीच्या खात्यात पैसे जमा केले. आणखी काय म्हणाले, चला आपण ऐकून घेऊया. शब्द देताना 10 वेळा 100 वेळा विचार करा. एकदा शब्द दिला मग तो परत नाही. मग तुमचा एकनाथ शिंदे त्यांचा चेला आहे, मग तो कसा शब्द फिरवणार? पटापट खात्यात जमा केले. लाडली बहना का सिर्फ मराठी लोगों को मिलता है क्या? सबको मिलता है की नाही? तुम्हाला 1,500वर नाही, माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना हा तुमचा लाडका भाऊ लखपती बनवल्याशिवाय राहणार नाही. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, लेख लाडकी लखपती, एसटी मध्ये 50% सवलत, त्याचबरोबर सकारात्मक आपला महिला बचत गट, त्याला ताकद देण्याचं काम केलं. आणि हे सगळं करत असताना यामध्ये महिलांना आत्मनिर्भर करणं, महिलांना सन्मान देणं. तुम्हाला 1,500वर नाही, माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना हा तुमचा लाडका भाऊ लखपती बनवल्याशिवाय राहणार नाही. आचारसंहितेमध्ये तुमची योजना अडकू नये म्हणून ऑक्टोबर मध्येच नोव्हेंबरचे पैसे देऊन टाकले. म्हणजे आमची नियत आहे, साफ आहे, नियत साफ आहे, देण्याची वृत्ती आहे. काँग्रेस महाविकास आघाडीने राहुल गांधी कुठंतरी म्हणाले खटाखट योजना पैसे देतो. निवडणूक झाली, जिंकून आले, म्हणाले केंद्राने पैसे द्या, मोदी साहेबांकडे पैसे मागायला लागले. आम्ही ते नाही, पटापट खात्यात जमा केले. हा फरक आहे ना? हा फरक आहे की नाही? आम्ही जे बोलतो ते करतो. बाळासाहेब सांगायचे, दिघे साहेब सांगायचे, शब्द देताना 10 वेळा 100 वेळा विचार करा. एकदा शब्द दिला मग तो परत नाही. मग तुमचा एकनाथ शिंदे त्यांचा चेला आहे, मग तो कसा शब्द फिरवणार? आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, माझ्या लाडक्या बहिणींच्या जीवनामध्ये खूप बदल होईल. माझ्या लाडक्या भावांना कुणालाही आता बेरोजगार राहावं लागणार नाही. वर्षाला 10 लाख नोकऱ्या आम्ही देतोय. 10 लाख स्टायपंड, प्रशिक्षण भत्त्या आम्ही त्यांना 6,000, 8,000, 10,000 महिन्याला देतोय. ज्येष्ठ लोकांना पण, आम्ही ज्येष्ठांना पण वयश्री योजना केली. त्याचबरोबर तीर्थदर्शन योजना केली. कधी कोणी केली होती? ज्येष्ठ लोकांनी रेल्वेमधून अयोध्येचं दर्शन घेतलं, पंढरपूरला जातील, शिर्डीला जातील, अष्टविनायकाचं दर्शन घेतील. कुणी कधी विचार केला का? घरातल्या प्रत्येक माणसाला काही ना काय देण्याचं आम्ही काम केलंय. आता काही गोष्टी राहिल्यात, त्या पण सरकार आपलं आलं की ताबडतोब आपण लागू करणार आणि या राज्याला विकासाकडे नेणार. तुम्ही एकनाथ शिंदेला हलका घेऊ नका. एकनाथ शिंदेची ताकद काय? ही ताकद आहे एकनाथ शिंदेची. आणि म्हणून मला लोक विचारतात, अरे एकनाथ शिंदे झोपतो कधी, जेवतो कधी उठतो, कधी झोपतो आणि एवढा फ्रेश कसा असतो? हे माझं टॉनिक आहे, ही माझी ऊर्जा आहे आणि म्हणून ही माझी ताकद आहे. महाराष्ट्र आता 1 नंबरला आहे, नंबर 1 वर. जीडीपी मध्ये, इंडस्ट्रीमध्ये, परदेशी गुंतवणुकीमध्ये, सगळ्यामध्ये महाराष्ट्र नंबर 1 आहे. आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर खूप आहे, आपल्याकडे योजना खूप आहे आणि म्हणून आपण सगळ्यांना घेऊन जातो. इधर अभी सब जाति पाति के लोग हैं ना. लाडली बहना का सिर्फ मराठी लोगों को मिलता है क्या? सबको मिलता है कि नहीं? मोदी जी ने जो राशन शुरू किया वो भी सबको मिलता है ना. 3 सिलेंडर मिलता है, सबको मिलता है ना. क्या सिर्फ मराठी लोगों को मिलता है? नूर सगळ्यांना भेटतात ना, सबको मिलता है. हाँ, लेख लाड़की लखपति योजना सबको मिलता है ना. उसमें मराठी लोगों को मिलता है, बाकी लोगों को नहीं मिलता, ऐसा कुछ है? फिर हम लोग भेदभाव नहीं करता है. तो आप लोग भी पूरा आंख खोल के ध्यान से, आपको आगे का जो ये पैसा चाहिए सबको ना, और जो हमारे काम में आएगा
हमारा विकास करेगा, ये विकास का डेवलपमेंट का एजेंडा आगे लेके जाएगा। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र मित्रांनो.